गुढीपाडव्याच्या मी अतिशय मनापासून शुभेच्छा देतो. आजचा दिवस आपण सगळे साजरा करतो आणि नागपूरमध्ये ही अतिशय चांगली शोभायात्रा संदीपजी आणि सर्व आमचे मित्र या ठिकाणी काढतात. अतिशय प्रचंड उत्साह आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. मोठ्या प्रमाणात पारंपरिक वेशभूषेमध्ये सर्व माता भगिनी बंधू मुलं हे आपल्याला पाहायला मिळतात. साहसी खेळ आपल्याला याच्यात पाहायला मिळतात. एक प्रचंड मोठा आनंद हा या निमित्ताने साजरा होताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून मी देखील प्रतिवर्षी या शोभायात्रेमध्ये या ठिकाणी येत असतो. आजही आपण पाहू शकता याची जी भव्यता आहे ती कशा पद्धतीनं लोकांचा उत्साह आहे तो उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय. एक प्रकारे नागपूरचा सगळा भाग हा भगवा झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. आधुनिकतेकडे जात असताना सुद्धा त्यांनाही आपली परंपरा जपत आहे. अतिशय आनंद आहे. शेवटी आपले पंतप्रधान मोदीजी नेहमी सांगतात विकास भी और विरासत भी. ही विरासत म्हणजे आपली संस्कृती आहे. त्यामुळे आधुनिकता जवळ करायची आहे पण जे आपलं मूळ आहे जी आपली संस्कृती आहे ती मात्र आपल्याला जतन करून ठेवायची. नवीन वर्षाचा काय संकल्प आहे? ते नवीन वर्षाचा संकल्प हा एकच आहे. आपल्या महाराष्ट्राला पुढे न्यायचंय. महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन करायचं. देखिए मुझे बहुत खुशी है कि आज हिंदू नववर्ष पर गुड़ी पाड़वा के इस पवित्र दिन पर मैं इस शोभा